नमस्कार, मी तेजल नागरे. गँग्स ऑफ परळी आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. पुढच्या अर्ध्या तासामध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नक्की कोणकोणत्या घडामोडी आतापर्यंत घडलेल्या आहेत, वाल्मिक कराडचं नेमकं कुठलं कनेक्शन समोर आलेलं आहे, मंत्री धनंजय मुंडेंचा या प्रकरणात दिवसेंदिवस पाय कसा खोलात जातोय याची आपण उत्तरं जाणून घेणार आहोत. दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आष्टीतील कार्यक्रमाला आले होते आणि या कार्यक्रमामध्ये धस आणि पंकजा मुंडेंमध्ये फिल्मी डायलॉगबाजी झाल्याचं दिसलंय. डायलॉगबाजीचा हा कलगीतुरा त्यांच्यामध्ये रंगला. तर हा कलगीतुरा कसा रंगला आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना काय इशारा दिला यावरचा स्पेशल रिपोर्ट. देवेंद्र बाहुबली, पंकजा शिवगामी. पंकजा आणि धसांमध्ये स्टेजवरच कलगीतुरा. बीडमधून फडणवीसांचा धनंजय मुंडेंना इशारा. सरपंच हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीड जिल्ह्यात आले. विशेष म्हणजे आष्टीतल्या कार्यक्रमात एकमेकांवर तोफ डागणारे सुरेश धस आणि पंकजा मुंडे हेही एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात फिल्मी डायलॉगनं स्टेजवर जोरदार जुगलबंदी रंगली. यावेळेस धसांनी फडणवीसांचा उल्लेख बाहुबली असा केला. तर हाच धागा पकडून फडणवीस बाहुबली तर आपण शिवगामी असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. खरंच लाड काय साहेबांचा, साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो, पण आज ममत्व भाव येतोय. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला. एवढंच नाही तर धस यांनी आपल्याला न मिळालेल्या मंत्रिपदाचाही उल्लेख केला. मात्र मंत्रिपद नव्हे, आपल्याला पाण्याची गरज असल्याचं सांगून दिवारमधली डायलॉगबाजी करत फडणवीसांचं नव्हे तर उपस्थितांचंही त्यांनी मन जिंकलंय. मला तुम्ही नाही मंत्रिपद दिलं, नाही काही नाही दिलं, तरी मी म्हणतो मला मंत्रिपद नको, मला पालकमंत्रीपद नको, आणखी दुसरं काही देऊ नका साहेब. मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे. स्टेजवर रंगलेल्या या कलगीतुऱ्यानंतर धसांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत राख आणि वाळू उपासणाऱ्यांवरही मोक्का लावण्याची मागणी सुरेश धस यांनी केली. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणी कितीही मोठा असला तरी कारवाई करणारच असं म्हणत फडणवीसांनी मुंडेंचं नाव न घेता थेट इशारा दिलाय. आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे. आमचे सरपंच परिषदेचे लोक देखील मला भेटले होते आणि विशेषतः त्यांनी अनेक मागण्या माझ्याकडे केल्या, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही अतिशय दुर्दैवी घटना झाली, स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची, मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणीही असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी धनंजय मुंडेंच्या गैरहजेरीची चर्चा रंगली होती. आपल्या डोळ्याच्या ऑपरेशनचं कारण देत मुंडे गैरहजर राहिले. मात्र धसांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना जाहीर इशारा दिल्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ होणार की मुंडेंना अभय मिळणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर बीडमधून आपण पाहिलं, फडणवीसांनी थेट मुंडेंना इशारा दिलेला आहे. दरम्यान आता सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे गाजलेल्या बीड जिल्ह्यामध्ये आता बाहुबलीचा खेळ सुरू झालाय.
बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता वेध लागले ते कटप्पा आणि भल्लाल देवचे. कोण आहेत बीडचा कटप्पा, पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ. फडणवीस बाहुबली तर पंकजा शिवगामी. बीडचा कटप्पा कोण? फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात. कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. ऐकलं कोण बाहुबली आणि कोण शिवगामी ते? मात्र आता चर्चा रंगली आहे ती बीडच्या कटप्पाची. गेल्या काही दिवसांपासून खून घोटाळ्यानं बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आलाय. त्यातच दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आरोपांची मालिका सुरू केली. त्यानंतर बीडच्या राजकारणात बाहुबलीचा खेळ आता सुरू झालाय. या खेळात बाहुबली आणि शिवगामी तर ठरले, मात्र आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती बीडच्या कटप्पाची. आणि हाच प्रश्न ज्यांनी बीडमध्ये बाहुबलीचा खेळ सुरू केला त्या धस यांना विचारला तेव्हा ते काय म्हणाले पहा. देवेंद्र फडणवीस म्हणण्याच्या ऐवजी लोक तुम्ही बघा ना तिथं काय म्हणत होते, बाहुबली बाहुबली बाहुबली. आणि बाहुबली चित्रपटातल्या ज्या स्टाईलमध्ये घोषणा देतात, मला वाटतं आष्टीकर त्या स्टाईलमध्ये घोषणा देत होते. कटप्पा कोण हा विषय? आता कटप्पा कुठून धरून आणायचा शोधावा लागेल कटप्पा आपल्याला. शोधू काही दिवसाच्या नंतर. त्यामुळे बीडचा कटप्पा कोण आणि भल्लाल देव कोण हे शोधावं लागणार आहे. बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे त्यावरून बरीच टीका होतीये. एकीकडे राजकारणीच एकमेकांना मदत करतायत असा आरोप होत असताना आका नंतर बीडच्या गुन्हेपटावर कटप्पाची एंट्री झाली. आका असो वा कटप्पा, त्याला बाहुबली शिक्षा देणार का आणि महेशमती रूपी बीड पुन्हा गुंडाराज मुक्त होणार का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मकोका अंतर्गत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे आणखीन काही धक्कादायक कारनामे पुढे आलेले आहेत. कराड पोलिसांना शरण जाण्यापूर्वी कोणत्या बाबाकडे आपलं भविष्य पाहायला गेला होता, त्याला नक्की काय सांगण्यात आलं, पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कराड भविष्य पाहण्यासाठी दिंडोरीत. शरण जाण्यापूर्वी कराडनं पाहिलं भविष्य. तृप्ती देसाईंच्या दाव्यानं खळबळ. बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणी राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. या हत्या प्रकरणानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. यात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी वाल्मिक कराडबाबत धक्कादायक खुलासा केलाय. कराड सरेंडर होण्याआधी दिंडोरीतल्या आप्पासाहेब मोरेंच्या मठात आश्रित होता असा आरोप देसाईंनी याआधीच केला होता. मात्र आता या मठात राहिल्यानंतर कराड भविष्य पाहण्यासाठीही गेल्याचा दावा देसाईंनी केलाय. त्यामुळे खळबळ माजलीय. काय म्हणाल्या तृप्ती देसाई, पाहूया. नाशिक पोलिसांनी तातडीनं जे आहे ते शरीरपूर पोलीस स्टेशनचे हद्दीतील 17 डिसेंबर 2024 चे सीसीटीव्ही जे आहेत ते तपासावेत आणि वाल्मिक कराड जो फरार होता तो कुणाकुणाकडे गेला, कुठल्या हस्ततज्ञांकडे गेला, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या प्रकरणांमध्ये सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर आरोप करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र खंडण्या मागायच्या, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला आश्रमात जाण्याचा कारनामा वाल्मिक कराडनं केलाय. मात्र यामुळे दिंडोरीतील आश्रमावरही सवाल उपस्थित झाले होते. समाजानं आध्यात्मिक प्रगती करावी म्हणून थाटलेल्या आश्रमातच जर मकोकाच्या गुन्हेगारांना आश्रय मिळणार असेल तर अशा आश्रमांना लवकरच टाळं लावण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मंत्री धनंजय मुंडेंवर आणखीन एक आरोपाचा बॉम्ब पडलेला आहे. कृषी मंत्री असताना मुंडेंनी तब्बल 350 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आलाय. या घोटाळ्याचा हिशोबच दमानी यांनी मांडलेला आहे. पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
त्याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी 250 कोटीचा हा घोटाळा आहे. ऐकलत, सरपंच हत्या प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर आता अंजली दमानी यांनी कृषी खात्यात तब्बल 350 कोटींच्या घोटाळ्याचे मोठे आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंनी कृषी मंत्री असताना डीबीटी योजनेला फाटा देत निविदा प्रक्रियेतून कृषी साहित्य खरेदी केल्याचा आरोप दमानी यांनी केला. दमानी यांनी कृषी साहित्याचे दर आणि खरेदी दरांची तफावत दाखवत सारा हिशोबच मांडलाय. धनंजय मुंडेंवर 161 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप. नॅनो युरिया खरेदी केला, त्याची सध्याची किंमत 92 रुपये असताना 220 रुपयांना युरिया खरेदी केला. त्याची घोटाळ्याची किंमत 25 कोटी 19 लाख इतकी आहे. नॅनो डीएपीची किंमत 269 रुपये असताना त्याची खरेदी 590 रुपयांना झाली. यात 62 कोटी 83 लाख रुपयांचा घोटाळा झालाय. बॅटरी स्पेअरची किंमत 2450 रुपये असताना त्याची खरेदी 3425 रुपयांना करण्यात आली आणि यातून 23 कोटी 5 लाखांचा घोटाळा झाला. मेटाल्डिहाइडची किंमत 817 रुपये असताना त्याची खरेदी 1275 रुपयांना करण्यात आली आणि त्यातून 13 कोटी 19 लाखांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. 577 रुपये किंमत असलेल्या कापूस ठेवण्याच्या बॅगची खरेदी 1250 रुपयांना झाली आणि यातून 41 कोटी 59 लाखांचा घोटाळा झाल्याचा दावा आहे. धनंजय मुंडेंनी एकूण 161 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप. कृषी साहित्य खरेदीचा 161 तर माहिती न मिळालेल्या आणखीन एक प्रकरणातील घोटाळा मिळून हा आकडा 275 कोटींपर्यंत जाईल असा दावा दमानी यांनी केलाय. तर आता तरी मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानी यांनी केली आहे. तर धनंजय मुंडेंनी अंजली दमानी यांचा उल्लेख बदनामिया असा करत पलटवार केला. अंजलीताई बदनामी यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचे काम ज्यांनी कुणी दिले असेल, माझ्यावर सातत्याने आरोप करायचे काम ज्यांनी कुणी दिले असेल त्यांना व अंजलीताई दमानी यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. दमानिया नाही तर काय म्हणाले ते, बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. तर डीबीटी योजनेचं धोरण कायदेशीर अधिकारांचा वापर करून बदललेलं असून त्याला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची संमती होती असा दावा धनंजय मुंडेंनी केला. कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस मी असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहेत आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे. सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे. यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी. मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन. चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही. मी चॅलेंज देते, तुम्ही लावा SIT. हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज. 2018 मध्ये तत्कालीन युती सरकारनं डीबीटी धोरणाची सुरुवात केली होती. मात्र धनंजय मुंडे मविया सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी अचानक हे धोरण का बदललं हा मूळ मुद्दा आहे. या बदललेल्या धोरणाविरोधात यापूर्वीही अनेक आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता दमानी यांनी थेट सारा हिशोब मांडत ही पोलखोल केली. ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपांनंतर आता या आरोपांमुळे मुंडेंच्या अडचणी वाढणार की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची पाठराखण करणार याकडेही लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर कृषी खात्यातल्या धनंजय मुंडेंच्या 275 कोटींच्या घोटाळा प्रकरणात आणखीन एक नवा ट्विस्ट आलाय.
मुंडेंनी सांगितलेल्या दरांचा अंजली दमानी यांनी रियालिटी चेक केलाय आणि यात कोणत्या वस्तूचे दर किती आहेत याची पोलखोल करण्यात आली आहे. यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. मुंडेंचा 275 कोटींचा घोटाळा. दमानियांकडून मुंडेंच्या दाव्याचा भांडाफोड. सामकडून मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा रियालिटी चेक. सरपंच हत्या प्रकरणानं अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंवर अंजली दमानी यांनी 350 कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केलाय. तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी डीपीटी योजनेला फाटा देऊन खरेदी केलेल्या कृषी साहित्यात भ्रष्टाचार केल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र काश्मीर ते कन्याकुमारी खतांच्या किमती सारख्याच असतात असा दावा करत धनंजय मुंडेंनी दमानी यांचे आरोप फेटाळून लावले. नॅनोची किंमत ही आजही तुम्ही काढा, माझं चॅलेंज आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एकच आहे. मात्र अंजली दमानी यांनी तर थेट नॅनो DAP आणि नॅनो युरियाची ऑनलाईन खरेदी त्याचे बिल सोशल मीडियावर पोस्ट करून मुंडेंचा दावा फेटाळून लावलाय. तर दमानी यांच्या दाव्यानुसार ऑनलाईन आणि सरकारच्या खरेदीत खरंच तफावत आहे का पाहूया. नॅनो युरियाची ऑनलाईन किंमत 92 रुपये, मात्र सरकारनं 220 रुपयांना खरेदी केल्याचा दावा. नॅनो DAPची ऑनलाईन किंमत 261 रुपये, मात्र सरकारनं 561 रुपयांना खरेदी केलं. बॅटरी स्पेअरची किंमत 2400 ते 2600 रुपये आहे, मात्र सरकारकडून 3435 रुपयांना खरेदी. कृषी साहित्याच्या खरेदीच्या माध्यमातून मुंडेंनी तब्बल 70% पैसे लाटल्याचा आरोप दमानी यांनी केला. मी घेतल्यात किती 10 लिटर म्हणजे 500 mlच्या 20 बॉटल घेतल्यात आणि ते मला घरपोच येण्याची ती किंमत सांगितली. म्हणजे खरी याची किंमत आणि किती कमी आहे, म्हणजे जवळजवळ 70% पैसे खाल्ले गेलेत. पहिलं टेंडर 341 कोटीचं, दुसरं टेंडर 205 कोटीचं आणि याच्यातले 70% पैसे खाल्ले गेलेत, याच्यात काहीच शंका नाही. दमानी यांच्या ऑनलाईन ऑर्डर नंतर मुंडेंनी खरंच घोटाळा केलाय का, यामागचं सत्य तपासणीसाठी साम टीव्हीनं थेट कृषी साहित्याचं केंद्र गाठलं. त्यावेळी नेमकं काय आढळून आलंय ते पाहूया. या आरोपाला खरं तर धनंजय मुंडे यांनी उत्तर सुद्धा दिलं आणि त्यांनी म्हटलं की आम्ही सर्वात कमी दरात खरं तर अनेक साहित्य जे आहे ते खरेदी केले होते. दादा, काय याचे दर आहे सध्या? याचे दर सध्या जे आहे 2500 रुपयाचा दर आहे आणि विथ GST 2500 रुपये आहे. विदाऊट GST मध्ये ते 2232 रुपयाचा काही पडतो तो. मुंडेंचा दावा खोडण्यासाठी दमानी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या रियालिटी चेकमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखीनच वाढल्या. त्यामुळे सरकार आता याबाबत ठोस कारवाई करणार का याचीच सर्वांना उत्सुकता आहे. पराग ढोबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नागपूर. तर दिवसेंदिवस होत असणाऱ्या खुलासांमध्ये मुंडेंचा पाय हा अधिकच खोलात असं दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड प्रकरणालाही आता वेगळाच ट्विस्ट मिळण्याची शक्यता आहे. कारण कराडच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात आली आहे. या टेस्टमुळे कोणत्या बड्या नेत्यांची नावं समोर येणार आहेत आणि कुणाची अडचण होणार आहे पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. आकाची नार्को टेस्ट करा. धसांची मागणी, कुणाचं टेन्शन वाढणार? बीड हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट येणार. सरपंच हत्येशी संबंधित प्रकरणी मोक्कांतर्गत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड भोवतीचा फास आता आवळला जात असतानाच दुसरीकडे फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी अशोक मोहिते या तरुणाला जीवघेणी मारहाण केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापलंय. तर फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यासाठी आणि आकाच्या गँगचा माज उतरवण्यासाठी धसांनी आकाच्या नार्को टेस्टची मागणी केली. मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे. दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. सरपंच हत्येला 2 महिने उलटून गेले. तर या प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराडसह 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देतोय. त्यामुळे कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली. मात्र आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी वापरण्यात येत असलेली नार्को टेस्ट नेमकी कशी करण्यात येते पाहूया. नार्को टेस्टमध्ये सायकोॲक्टिव्ह या ट्रुथ ड्रग्सचा वापर, सोडियम पेंटोथल पासून इंजेक्शनची निर्मिती,
हे ड्रग्ज दिल्यानंतर आरोपी संमोहित होतो. आरोपीचं आत्मभान आणि कल्पनाशक्ती थांबते. या स्थितीत आरोपीला खोटं बोलणं अवघड जातं. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नार्को टेस्ट केली जाते. वाल्मिक कराडनं पुण्यात शरणागती पत्करल्यानंतर त्याच्या नार्को टेस्टची मागणी करण्यात येत होती. मात्र कराडच्या शरणागतीला महिना उलटून गेल्यानंतरही त्याची नार्को टेस्ट करण्यात आलेली नाही. या उलट प्रशासनाकडून कराडचे लाड पुरवले जात असल्याचा आरोप सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र आता भाजप आमदार सुरेश धसांनीच कराड आणि त्याच्या साथीदारांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रशासन धसांची मागणी मान्य करून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा छडा लावणार की धसांची मागणी धुडकावून कराडचे लाड पुरवत राहणार याकडेही आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.